देव सर्व कार्य गणना सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचतारे स्मरे नित्यं देवानी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदये रघुनाथाय नाथाय सीताय श्री सरस्वती श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राय नमः। रणे मारून इंद्रजित सौमित्र झाला विजयानिमित्त तेने सुखावला रघुनाथ सुग्रीव युक्त स्वानंदे। मागच्या अध्यायामध्ये लक्ष्मणाने इंद्रजिताबरोबर निकुंभलेमध्ये युद्ध केलेलं आहे आणि त्या इंद्रजिताचा प्राण लक्ष्मणाने घेतला। ही वार्ता प्रभू रामचंद्राला समजल्या बरोबर मोठा आनंद रामचंद्राच्या मनामध्ये झालेला आहे। भक्ती नष्टी कोटी कपटी ये इंद्रजित दुर्धर सृष्टी तुम्हारी ता शत्रवृष्टी सुखानुकोटी सर्वासी। महान कपटी असा तो इंद्रजित ज्याच्याद्वारे राक्षसी मायेने ओतप्रोत भरलेला सगळ्या विकाराचा पुतळा बनलेला सगळ्या अविचाराने परिपूर्ण ओतप्रोत भरलेला अशा इंद्रजिताला मारल्यामुळे सर्व देवाधिकाला आनंद वाटू लागलेला आहे। झाले नरवानरा सुखी झाले ईश्वर दैत्य दानव सुरवर सुखी समग्र सुमित्र। या लक्ष्मणाने इंद्रजिताचा प्राण घेतल्यामुळे सर्व जीवमात्राला सुख निर्माण झालं, देवादिकांना सुख उत्पन्न झालं, ऋषी लोकाला आनंद वाटू लागला, वानराला समाधान वाटलं, प्रभू रामचंद्र आनंदमय झाले। इकडे लंके माधारी इंद्रजिताची भुजा थोरी पडली सुलोचना मंदिरी खड्गधारी सायुध। इकडे जे आहे लंकेच्या ठिकाणी इंद्रजिताची पत्नी सुलोचना आपल्या राजवाड्यामध्ये आणि महादेवाचं चिंतन करत बसलेली होती, ध्यान करीत पतीला विजय मिळाला परंतु अपजय मिळालेला आहे। काय करणार? लक्ष्मणाच्या एका बाणाने त्या इंद्रजिताचा उजवा हात खवाट्यापासून जो तुटला तो एकदम येऊन अंगणामध्ये पडलेला आहे सुलोचनेच्या। सुलोचना मंदिरी शिवस्वरूप आणून अंतरी शिवास्मरणी निरंतरी ध्यान करीत शिवाचे। एकांतामध्ये आणि घरामध्ये बसलेली आहे, महादेवाचं सारखं नामचिंतन चाललेलं आहे, मनाची एकाग्रता केली, मनामध्ये कसलाही विषय नाही, परब्रह्म स्वरूपामध्ये मन लीन केलेलं आहे। इतक्यामध्ये अंगणात धाडकन वाजलेला आहे। जवळे असता सखिया बहुत शिव पूजा करीत अद्भुत तवांगणी पडून अकस्मात ध्वनी होई भुजदंडाचा। मोठा लठ्ठ तो राक्षसाचा हात त्या पाचूबंद अंगणामध्ये पडल्याबरोबर त्याचा मोठा आवाज झाला। ही सुलोचना महान सती पतिव्रता आपल्या दासी सहित आणि महादेवाची पूजा करत होती। ऐकून या तो ध्वनी सुलोचना गजबजली मनी सवी सतिया घेऊन पाही अंगणी निजदृष्टी। त्या वेळेला वाजलं काय अंगणामध्ये म्हणून सुलोचनेला मोठं आणि भय वाटलेला आहे। काय प्रकार असावा, माझ्या अंगणात काहीतरी पडलेलं असावं अशा कल्पनेने एकदम पूजा सोडली, दासीला बरोबर घेतलं आणि आलेली आहे अंगणामध्ये। सखयावरती सुलोचन
स्वर्गी देव दैत्यासी दारुण होत आहे जाणीत कारण बुधाचे तू न पडिजली. दासी आली बाहेर पळत. तिने बघितलं तर अंगणामध्ये एक मोठा लठ्ठ हात पडलेला आहे, हातामध्ये तलवार तशीच आहे. दासीने जाऊन सांगितलं, सुलोचना माय, देवाचं आणि दैत्याचं स्वर्गामध्ये युद्ध चाललेलं आहे आणि त्याच्यातून कोण्यातरी एखाद्या वीराचा हात आपल्या अंगणामध्ये येऊन पडलेला आहे. ऐसा चाल करीता जाणार घाबरेपणे सुलोचना जवळी उनी नयना पती हस्त जाण ओळखिला. दासीने सांगितलं पण सुलोचना घाबरलेली आहे. देवाचं आणि दैत्याचं स्वर्गामध्ये युद्ध चाललं, तिथून हात इथपर्यंत माझ्याच अंगणात येऊन पडू शकणार नाही. काय विघ्न आलेला असावं हे बघावं म्हणून जवळ आली. बघती तर आपल्या नवऱ्याचा हात पडलेला आहे तुटून. ते कोणी इंद्रजिताचा करा सुलोचना भोनी घाली शरीर हृदय कवळून सत्वरा विचार साचार पुसतू. त्या वेळेला मोठ्याने रडायला सुरुवात केलेली आहे. आपल्या नवऱ्याचाच हा हात आहे असं तिला निश्चित ओळखलं आणि रडायला सुरुवात करत करत त्या हाताला विचारायला सुरुवात केली. बाई ग पूजा, तू या ठिकाणी आलेली आहे, काय कारण झालं तुला येण्याचं सांग. मनी बुद्धी माय बहिणी मुळाली समज साजनी पतींद्रजित रणांगणी केली टांगण पुसी आपण बुजेची. काय भुज म्हणजे माझ्या पतीचा हात आहे, सजीवच आहे अशी भावना निर्माण होऊन त्याची पूजा वगैरे केली. लोटांगण त्या हाताला घातलेला आहे आणि त्या हाताला विचारायला सुरुवात करते. निकुंदिले गेल्या पाठी काय वर्तले रणसंकटी तू आलीस कासियासाठी ती गुही गोष्टी मला सांग. हे पूजा, तू या निकुंबरेमध्ये इंद्रजिता बरोबर युद्धाला होतीस. युद्ध करत असताना माझ्याकडे येण्याचं कारण काय? मला काय निरोप दिलाय का काय इंद्रजिताने हे मला सांग. मधपासून इंद्रजित युद्ध गेली आवृत्तांत काय झाला तो साजंत मध्ये थाट सांगवा. हे हात बोलतोय का नाही बोलतोय ही मनाच्या ठिकाणी कल्पना मुळीच आली नाही. पतीचा हात आहे हा निश्चित झालेला पराक्रम किंवा जय विजय हा मला सांगेल म्हणून तिला विचारायला सुरुवात केलेली आहे. हे हाता, हे भुजा, निकुंबरेमध्ये इंद्रजित गेले असताना इंद्रजिताला सोडून तू इकडे कशी आलीस माझ्याकडे. आणि तुम्ही ओ साधनी दोघी जणी एकांग भयनी काय वाटले रणांगणी समूळ कहाणी बघत सांगे. इंद्रजित माझे पतिराज आहे आणि तू ही इंद्रजिताच्या देहाचा आणखीन हात आहे. तर काय रणभूमीमध्ये प्रकार झाला, तू तुटून कशी सुटून इकडे आलेली आहे, इंद्रजिताला सोडून कशी आली असा प्रश्न विचारित आहे. जैनी असेल सत्यव्रत पतिव्रता सुनिश्चित तरी तिथे साव्रतांत मदसा जंत सांगवा. हात जोडून त्या हाताला ती विनवणी करायला सुरुवात केलेली आहे. हे भुजा, मी जर सत्य पतिव्रता असेल, मन अंतःकरण पूर्वक पतीलाच आणखी माझा देह समर्पण केलेला असेल तर रणभूमीत झालेली हकीकत मला सांग. तो चेतन भुजा चेतन राहते ते सहजा येणे स्मरणा कैलास राजा चरण तुझनी स्वामी. ज्या वेळेला ते हात काही बोलायला तयार नाही त्यावेळेला सुलोचनेला वाटलं काय झालेली हकीकत हा निर्जीव हात पडलेला आहे. पण महादेवाची विनंती करायला सुरुवात केलेली आहे. कैलासपती शंभू, या वेळेला या झालेल्या पराक्रमाचा किंवा सुखदुःखाचा विचार या हाताकडून मला समजावा. पती भुजांगानी आली चेतना विरहित पडली आत्मशक्तीचे तुनी वहिली सजीव केली पाहिजे. आपले आराध्य दैवत जे महादेव, त्या महादेवाची विनंती करायला आराधना करायला सुरुवात केलेली आहे. हे शंभू, हे सदाशिवा, हे हात निर्जीव आहे खरा पण याच्या ठिकाणी जीव निर्माण करून मला सांगायला पाहिजे. म्हणून या शिवा लागी स्तुती करिता ते प्रसंगी शिव दयाळू भक्ता लागी आज्ञा करी इंद्रात. त्या वेळेला आणि त्या महादेवाची स्तुती केल्याबरोबर महादेव आराध्य दैवत आहे
भक्तावर दया करणार आहे. अनन्या चिंतयंतो माम ए जना पर्युपासते. अनन्य भावनेने जो शरण महादेवाकडे जाईल त्याची इच्छा पूर्ण करणारा तो सदाशिव आहे. त्याने काय केलं, हाताची देवता जी इंद्र आहे, इंद्र, त्या इंद्राला अशी सूचना केली, त्या हाताकडून माहिती सांगायला लागला. म्हणे भुजांतरी प्रवेशुना इंद्रजिताचे समर वर्तमान समूळ करावे कथन येथे अनुवाद करावा. महादेवाने इंद्र देवाला सांगितलेलं आहे, इंद्रदेवा हाताची देवता तुम्ही आहे, या हाताचं कार्य तुमच्याशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही त्या हातामध्ये प्रवेश करा आणि निकुंभळेमध्ये झालेला युद्धाचा संपूर्ण इतिहास या हाताने लिहून दाखवा. होता शिवाची आज्ञापन भुजांतरी इंद्रजान प्रविष्ट होऊनी आपण करी सचेतन भुजसी. त्यावेळेला महादेवाची आज्ञा मिळाल्या बरोबर महादेव तो बरादेव सब देवन का बाबा, त्याने सांगितल्या बरोबर इंद्रदेव आले त्या हातामध्ये आणि प्रवेश केला. हात लगल का हलू लागलेला आहे. ऐकता सुलोचनेचे वचन आले भुजेचे स्फुरल सवज्ञातावली खुणा मागे साधन लेखनाचे. त्यावेळेला हात हलू लागला, हातामध्ये स्फूर्ती निर्माण झाली, पण आता हाताला वाचा नाही म्हणून बोलता येऊ शकत नाही. पण त्या हाताने असं करायला सुरुवात केलं म्हणजे लिहून दाखवतो, हा त्याचा अनुभव. तो तिने भूमिकेवरी दौत लेखनी धडकरी आणून ठेवलेली धारी लिहून सत्वरी मागितले. सुलोचनाने दौत पेन वगैरे आणून दिलेला आहे, ठेवला तिथे. त्या हाताने पेन धरलेला आहे आणि संपूर्ण हकीकत लिहून दाखवली. पाचवता भूमिकेवरी दौत लेखनी घेऊन करी ओळी लिहिल्या व्यक्ताक्षरी अर्थ पुसरी विनायास. त्याच्यावर असे सुंदर तऱ्हेचं पत्रच लिहिलं त्या सुलोचनेला. त्या पत्राचा अर्थ असा आहे, हे नाथ माऊली सांगतात. कवती भूमी पाचवत अक्षरी उमटले शुद्ध ते सुलोचना वाची सुबत अर्थ विविध जाणोडी. ते पाचुबंद रत्नाचं अंगण होतं, त्याच्यावर ते पेन लिहायला सुरुवात केलेला आहे. त्या हाताने हातामध्ये इंद्रदेवाने प्रवेश करून लिहू लागल्या बरोबर एक एक अक्षर लिहिलं की न वाचायला सुरुवात करायची. पतिव्रते सुलोचने तुझ विचारून गेली आजाना लाहोनी रावणाची आज्ञापण युद्ध दारुण मग केले. पहिल्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे, हे पतिव्रते सुलोचने तुझी आज्ञा घेतली, तुझी परवानगी घेतली आणि निकुंभळेमध्ये मी युद्धाला गेलेलो आहे. निकुंभिलेचे जाऊन होमाची आरंभ करून अग्नी सुप्रसन्न म्या केला. रणभूमीमध्ये जाऊन सगळे वानर मूर्छित पाडले. आता वानर लवकर सावध होत नाहीत म्हणून निकुंभळेमध्ये जाऊन सुंदर तऱ्हेचा यज्ञ राक्षसीत सुरुवात केलेला आहे. प्रसन्न झाली आवली रथ प्रगटला प्रत्यक्ष धनी चार अंगुळकी चाकी राहुनी साठा नयनी देखील. ज्या वेळेला यज्ञामध्ये आहुती टाकायला सुरुवात केली अग्निनारायण प्रसन्न झालेले आहे. संपूर्ण घोड्यासहित रथ वरती आला. फक्त चाक चारच बोट त्या अग्नीमध्ये राहिलेले आहे. तेवढे 4 बोट वरती आला जर असता तर मला विजयच मिळाला. रथ होता ती प्रगट युद्ध करी नवी आचाट ऐसा संकल्पाचा लोट न होता द्रष्ट निष्फळ. माझ्या मनामध्ये अशी इच्छा होती, हा परिपूर्ण रथ बाहेर निघावा, त्या रथामध्ये बसून युद्ध करायला. सुवेळाचल पर्वतावर आल्याबरोबर त्या विजय रथाचा नाश होत नव्हता आणि मला विजय मिळाल्याशिवाय राहतच नव्हता. घेऊन वानर भारती विचराने हनुमान वीर सने घेऊन सौमित्र घाला सत्वर घातला. यायला सुरुवात केली त्या हाताने. 4 बोट रथ अग्निकुंडामध्ये राहिला. इतक्यात आमचे चुलते जी विभीषण त्याचप्रमाणे हनुमानजी वानर सैन्य घेऊन लक्ष्मणाला बरोबर आणलेला आहे आणि तो सगळ्याचे सगळा यज्ञ माझा डोंगर पर्वत टाकून विझवून टाकले. प्रचंड हनुमान होणी उतार्या रथावर घालिता गोळांगोळा रथ झाला भुनी गत. एकदम मोठी लठ्ठ शीळ
ठेवली दगडाची. हनुमानजीने त्या रथावर टाकल्याबरोबर रथ वरती निघायचा तो अग्निकुंडामध्ये गुप्त झालेला आहे. मला करी धरून अंग देया सुडिता पाळा नेत्र उघडून पाहता जात वानरा देखील. एवढी एकाग्रता इंद्रजिताची होती. बरं, यज्ञावर शिळा टाकला, रथ खाली बोलला तरी यानं डोळा उघडला नाही. एवढं मन उन्मनी अवस्थेतून परब्रह्ममय केलेलं यज्ञाकरता. आणि मग अंगद युवराजाने काय केलं, माझ्या हाताला धरलं त्या इंद्रजिताच्या आणि त्याला धक्का देऊन हलवून जाग केलं. मग सावध होऊन या सारथी रथानून या रथारोहण करून या युद्धाच्या सभा मांडील. हे सुलोचनाला पत्रामध्ये सांगू लागलेले आहे. मग रथ सारथी वगैरे आलेला आहे रथ घेऊन. त्या रथामध्ये मी बसलो आणि युद्ध वानराबरोबर करायला सुरुवात केली. लक्ष्मण वीर जगदीठी प्रवेशोरी यज्ञवाटी युद्धा येता कडकडाटी देखळ दृष्टी म्या मेघनाथ. माझं नाव मेघनाथ आहे. मेघासारखी गर्जना करतो म्हणून माझं नाव पूर्वीचं मेघनाथ आहे. पण त्या रणभूमीमध्ये मी रथात बसून युद्धाला आल्याबरोबर तो लक्ष्मण बलाढ्य वीर आणि समोर युद्धाला आलेला आहे. त्याची खेळकोणी कपटी गेलो मेघाची पृष्टी हनुमंताने उठा उठी अनिला नेटी सौमित्र. त्या लक्ष्मणाला चुकून मी त्या एकदम माझ्या रथामध्ये बसून ढगाच्या आड गेलो. तिथून बाणाचा वर्षाव करायला सुरुवात केला. पण हनुमानजी फार खट्याळ, त्याने आपल्या हातावर लक्ष्मणाला घेतलं माझ्या समोर आणलेला आहे. लक्ष्मणी आणि आम्ही युद्ध मांडली रणभूमी. लक्ष्मणी बालक्रमी शरीर रणभूमी पाडिले. त्यावेळेला लक्ष्मणाचं आणि माझं जोरात युद्ध चाललेलं आहे. लक्ष्मणाचा बाणाचा वर्षाव करून लक्ष्मणाने मला या रणभूमीमध्ये मारलेला आहे. लक्ष्मण विंदुणी सत्वरी उभय भुजा छेदिया सुरी एक पडली धडीवरी लंके माझारी दुसरी. त्या लक्ष्मणाने आपल्या धनुष्यावर 2 बाण लावले. ते बाण सोडल्याबरोबर माझ्या दोन्ही खवाट्यापाशी ते बाण येऊन आदळले. माझा डावा हात त्या रणभूमीमध्येच पडलेला आहे खाली, पण उजवा हात या लंकेमध्ये तुझ्या अंगणात येऊन पडलेला आहे. श्रीरामाची शपथ तिने बाणाची बळ अत्यंत इंद्रजिताचा शिरपात केला निश्चित सौमित्र. त्या बाणावर ब्रह्मचर्य व्रताची शपथ घातली. प्रभू रामचंद्र एकपत्नी व्रताची शपथ घातली. म्हणून त्या लक्ष्मणाने जो सोडलेला बाण तो बाण मला आवरला गेला नाही. एकदम येऊन माझ्या घाटीवर बसला नरड्याच्या आणि मुंडकं तुटून गेलं. एक भुजदंड उडाला तो तुझ कारणे मूळ धाडीला श्री रामचंद्र नमनाला गेली तुला कळावे. माझं डोकं वानराने मुंडकं जे आहे रामाकडे नेलंय हे तुला समजावं म्हणून हात तुझ्याकडे अंगणात पडलेला आहे. येऊन धडा पडले कुंभळेसी शिरलेले रामचंद्रापाशी आता आपल्या सतीत्वाशी प्रकट जनाशी दाखवी. हे पत्र लिहून दाखवायला सुरुवात केलेली आहे त्या निर्जीव हाताने. माझं मुंडकं जे आहे ते प्रभू रामचंद्राकडे वानराने नेलेलं आहे. हात जो आहे तुझ्याकडे पाठवला तुला निरोप म्हणून. आता या ठिकाणी तू आपल्या सत्यपती व्रताचं सामर्थ्य प्रगट करून आणि माझं श्री रामचंद्राजवळ घेऊन ये. सतीत्वाचे संपूर्ण तरी अवलोकावा लक्ष्मण वंदोनी श्रीरामाचे चरण श्रीरापद बागल. पण या भूमीमध्ये असा संदेश दिलेला आहे. लक्ष्मणाने माझा प्राण घेतला म्हणून लक्ष्मणाला वेडं वाकडं बोलू नकोस. त्या लक्ष्मणालाही जाऊन नम्रतेने आणि बघ आणि त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्राच्या चरणावर लोटांगण घाल. मी प्राणार्पणे लक्ष्मण भव समुद्र पार झालो झाला तुझी मार्ग प्रतीक्षा सुचला करी तुझा वेगे येई. आतापर्यंत या संसारामध्ये गुरफटून गेलेलो होतो. हे सुलोचना लक्ष्मणाने माझा उद्धार केलेला आहे. मी आता मोक्षाला चाललेला आहे.
वाटेमध्ये थोडा वेळ थांबतो. तू लवकरात लवकर ते रामचंद्राकडे जाऊन ते माझं मुंडकं घेऊन ये आणि अग्नी प्रवेश कर मध्ये मला येऊन मिळती. आईच्या पाशवत भूमीवरी वाचल्या अक्षरांच्या हरी केले सुलोचना सुंदरी अंगधरीवरी टाकीत. याप्रमाणे त्या पत्र लिहिलं त्या पाचुबंद अंगणामध्ये आणि ते वाचून बघितल्याबरोबर हिला मोठं दुःख निर्माण झालं आणि धाडकन अंग टाकलं जमिनीवर. जिल्हरिता तुझा मजदाही दिशा झाला शून्य कवना देऊ आलिंगन सुवचन पुन्हा बोलू. पती वियोगाचं दुःख अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेलं आहे. ती सुलोचना म्हणते, इंद्रजिता तू माझ्या देहाचा पती आहे, आता मी दोन गोष्टी कुणाशी आणखीन बोलू अशी ती विनवणी करू लागलेली आहे. मज वाचून तुझा क्षणवते साया तो तू आज टाकून मजला सारीज पदाला जाऊ पासिव. पतिराज, एक क्षणभर सुद्धा माझ्याशिवाय तुम्हाला कर्मला जात नव्हतं, पण आता मला या कर्मरूपी संसारामध्ये टाकून तुम्ही मोक्षाला निघून चाललेला आहात. हे आज कसं तुम्हाला तिकडे जायचं कर्मलोय मला सोडून. तुझा येईल यानात तिरी नाही मजरात आता काय हे जीवित येईल त्वरित तुझा माझी. काय गरज या देहाला ठेवून? आता माझ्या देहाचे मालक तुम्ही आहेत इंद्रजिता. तुम्ही जर मोक्षाला गेलात तर माझा हा देह नाशिवंत या ठिकाणी मी सांभाळू शकत नाही. हा देह अग्नीमध्ये प्रवेश करून तुमच्याकडे लवकरात लवकर येते. उच्च तुटल्या सापसुळी की जावे गई मासुळी तेरी सुलोचना तळमळी नाही तेरी देह शुद्धी. जशी एखादी साप सुरळी असावी की जो शिपूड तुटल्याबरोबर तरफड 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 करते, त्याप्रमाणे सुलोचना पती वियोगाच्या दुःखाने अत्यंत रडू लागलेली आहे. गडबड भूमीवरील नाना परी आक्रंदाचा बहुत गाणी करीत आक्रोश बहुत मानिला. पती वियोगाचं दुःख आहे, त्या दुःखाला पारावार नाही. गडबडा लोळू लागली, डोळ्याला पाण्याच्या धारा लागलेल्या आहेत, जमिनीवरती डोकं आपटू लागलेली आहे. अशी शोकाकुलित सुलोचना इंद्रजिता करता झाली. तव शांतिमती सखीरण आणि विवेक सखापण शांतिमती सुलोचने लागून विवेक विचारून माने माते. त्यावेळेला एक दासी होती सुप्ती, तिची सुप्ती. सुप्तीचं नाव काय होतं? शांतिमती. म्हणजे एवढ्या दुःखात सुद्धा शांती देणारी, म्हणून तिचं नाव शांतिमती. ती बाहेरून कुणीकडून आली नाही, अंतःकरणामध्ये मनाच्या ठिकाणी शांती निर्माण झाल्यामुळे आणि तिला समाधान वाटलं. व शांती उत्पन्न कधी होते? ज्या वेळेला विवेक रूपी सखा भेटला शांतीला आणि दोघ जण तिच्या अंतरामध्ये प्रवेश केल्याबरोबर ती सुलोचना शांत आणि स्थिर झाली. पती समागम पदाती सुगम प्राप्त होई उत्तम नाम तो उपाय परम योगावा. शांतिमतीने सांगायला सुरुवात केलेली आहे. सुलोचनाबाई एवढा का शोक करू लागलेली आहे? तो आज मेला, उद्या आपल्याला मरायचीच पाळी आहे. या देहाचा लोभ धरून तरी करायचं काय? ते इंद्रजिताची प्राप्ती करून घेण्याकरता आणि विजय होऊन अग्नी प्रवेश करावा असा सुविचार ती शांतिमती सांगत. सुलोचना विचारी आपण विना वैरागी प्राप्ती रामचरण नातुळती. प्रभू रामचंद्राची प्राप्ती करून घ्यावी, परंतु रामाच्या भीती करता वैराग्य पाहिजे. वैराग्य रडत रडत रामाकडे गेलं तर राम भेटला जाऊ शकणार नाही. याच्या ठिकाणी कडकडीत नैष्टिक वैराग्य पाहिजे. ती विचार आणि शांती या दोन गोष्टी हृदयात निर्माण झाल्याबरोबर वैराग्य उत्पन्न होतं. संपत्ती विलास सर्व भारी झाली उदास सर्वस्वाच झाली उदास सुलोचना. त्या सुलोचनाला मोठा आनंद वाटलेला आहे. एवढ्या दुःखातून समाधान, शांती, सुख, विचार, वैराग्य, धर्म आणि नीती ही तिच्या हृदयामध्ये निर्माण झाल्याबरोबर ती घरावर उदास झाली, देहावर उदास झालेली आहे. घरात जेवढं काही धन संपत्ती होती ही तिने दान करायला सुरू केलंय. त्रैलोक्याची संपत्ती इंद्रजिती मिळविली होती, तिची गणना करावी किती
बहुसंपत्ती सागर. आता इंद्रजित झालं, रावण झालं, कुठे जायचं आणि त्या राजाला एखाद्या मारायचं, त्याचं सगळं लुटून धन आणायचं. मग त्याच्याकडे धनाला काही कमी होतं का? भरपूर संपत्ती सुलोचनाच्या घरात होती. वस्त्रे नलामी अमुनी कातयार्चन करवती लिख सुलोचना मारी ओक ते सार्थक मांडिल. त्यावेळेला साड्या म्हटलं तर सुलोचनेकडे 5,000-4,000 साड्या होत्या. जंपर पिसं तर 25,000. नखशिखांत दागिने अंगावरती होते. आशा कृष्णा कामना यांची बोळवण करुण दारा निष्प्रलाने सुलोचना दान धर्मा करुण सरली. अशा मनशा, तृष्णा, कल्पना, भुली, भ्रांती, इच्छा, वासना या जीवाला दुःख देऊन संसारामध्ये माया मोहात पाडतात. सुलोचनेने या सगळ्या देहाच्या बाहेर घातल्या आणि शांतिवतीच्या सोबतीने उदास होऊन वैराग्य धारण करून दान करायला सुरुवात केलेला आहे. घरी समुद्रा व्यंकार मणी मंडित उत्तम हार इंद्रजिताचे भांडार वाटी समग्र द्विजाची. त्यावेळेला राक्षसी ब्राह्मण सगळे बोलावले आणि त्या ब्राह्मणाला जेवढं घरामध्ये धन संपत्ती दाग दागिने सगळं अर्पण दान देऊन टाकलं. बोलावली ऋषी ब्राह्मणाने स्वासिनी दान वाटी ती झाली धडा परमित दान ते काळी. त्यावेळेला सुवासिनी बाया बोलावल्या. त्यांना भरपूर आणखीन दान धर्म केलेला आहे. ऋषी लोकांना बोलावलं, ब्राह्मण बोलावले, साधू संत गिरीपुरी भारती संन्यासी सगळ्याला दान घरातलं देऊन टाकलं. करुणी लोकाची गोरी नदीने दौडून दुरी कृपणता घालली बाहेरी वाटी सुंदरी सर्वस्व. कृपणपणा थोडा सुद्धा धरला नाही. जेवढं घरामध्ये होतं एवढं दान धर्म आणि करून टाकलेला आहे. आपला देह जर अग्नीमध्ये टाकायचं तर बाकीच्या वस्तूला ठेवून काय करायचं? दोघे धड पुरून जाते मुळीत त्याकडे माती भूमी निक्षेपिली संपत्ती तोंडी माती पाषाण. मागचा दृष्टांत आहे. बँका वगैरे नव्हत्या. माझं धन सगळं झालं की एका चरवीत घालायचं, त्याच्यावर काहीतरी झाकायचं, खड्डा खांदायचा, पुरून ठेवायचं ते धन चोराच्या भेन. शेवटी त्या धनाचा लोभ धरून त्या माणसाचा प्राण कासावीस झाला. मरण जरी पावला धन तसंच घरामध्ये राहायचं. कैसी नव्हे सुलोचना सर्व संपत्ती झाली जाणार बेता उल्हास चौगुणा वाटले धना निर्लोभत्य. मनाच्या ठिकाणी लोभ थोडा सुद्धा धरला नाही. उदार अंतःकरणाने होतं घरामध्ये जेवढं धन संपत्ती ऐश्वर्य दाग दागिने हे सगळं आणखीन दान देऊन टाकलेलं आहे. दास दासी सेवकाची दिदली तिष्ठ कनक मरच्याची नव्हे विमुख सती चोखा सुलोचना. सुलोचनाच्या इथे दासी होत्या काही 1,000-500. त्यांनाही भरपूर सोनं धन संपत्ती वगैरे दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याच तृप्त झाले धन अपरवित उरालीत नेताने मध्ये नाव बघाले धन राहिले तरी बहुत. आप्तविषय पाहुणे रावळे इवाई जावाई सगळ्याला भरपूर देऊन टाकलं. जेवढं नेता येईल ओझ एवढं न्या तरी त्या घरातलं सरलं नाही इतकं धन. मग सुलोचना जगाची नमस्कारुणी साठांगेची सुखी आगी होर्या समागनेची निघे सासूची भेटा बया. त्यावेळेला सुलोचनेने घराला नमस्कार केला. आता तुझ्याकडे मी यायला तयार नाही, बघायला तयार नाही. आपल्या सासी बरोबर घेतल्या आणि सासूकडे निघालेली आहे. सतीपणाची अलंकारी पांढरा तोंडर गळसरी हरी हरिद्रा कुंकुम शिंदुरी दिसे सुंदरी घगघगित. सतीपणाचं वाहन घेतलेलं आहे. पांढरे पातळ नेसलेली आहे. उत्तम तऱ्हेचे पांढरे दागिने अंगावरती घातलेले आहे. मळवट वगैरे सुंदर भरलेला आहे. भांग्यात सिंदूर. शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र शुभ्र सुवर्णाचा श्रंगार तिने शोभतसे सुंदर मनोहर पतिव्रता. भव्य दिव्य स्वरूप त्या सुलोचनाचा आहे. पांढऱ्या फुलाचा हार गळ्यामध्ये घातलेला एवढी सुंदर दिसू लागली. वाणारूढ वाणे करी राम नलभे निर्धारी या करिता पादचारी निर्धारी
चालली हत्ती घोडे रथ वगैरे होते, परंतु सुलोचना विचार करते जर घोड्यावर हत्तीवर बसून गेले तर रामाची भेट होणार नाही. आदरी भुजाच्या पूजना करुणी भाडे प्रदक्षिणा घालून आलो टांगणा वाहिली जाणा सुखासनी. त्या भुजाची पूजा केली, त्याला नमस्कार केला, त्या हाताला प्रदक्षिणा एक घातली, पालखी आणली, पालखीमध्ये हात ठेवला आणि निघाली. करोडी राम नाम स्मरण सुलोचना निघी आपण लागली. त्याच्या बरोबर प्रभू रामचंद्राचेही नामस्मरण गाऊ लागलेले आहे. आली सभा मंडपाची राम देखील मंदोदरीची सातांगी करुणी नमनाची व्रतांताची सभेमध्ये सुलोचनाचे हात पालखीमध्ये ठेवून आलेले आहे दासी समायन. रावण आणि मंदोदरी सिंहासनावर होती, तिथे येऊन पाया पडलेली आहे. करिता सासुते नमस्कार तवती आक्रंदरी थोर माझा निमाचेच कुमार दुःख दुर्धर घोषणा. सासूच्या पाया पडल्याबरोबर म्हणजे त्या मंदोदरीच्या ते हे चिन्ह इथं ओळखलं सतीचं आणि मोठं दुःख झालेलं आहे. माझ्या ज्येष्ठ सुता नावाने दिया इंद्रजिता लक्ष्मणे तुझ्या केली आघाता मुखई सर्वता दिसना. बाबा रे माझ्या बाळा, माझ्या इंद्रजिता, निकुंबळेमध्ये लक्ष्मणाने तुझा प्राण घेतलेला आहे. आता तुझं तोंड तरी कुठं मला दिसल. तुझे पर्व चुका अंती तुझे न देखे मुख ते निमद झाले परव दुःख दुःखदायक संसार. माझा तू थोरला मुलगा होता, तुझ्यावर मोठा आधार आणि विश्वास होता. आता तुझं तोंड तरी कुठं बघायला मिळेल रे इंद्रजिता, म्हणून मंदोदरी रडू लागलेली आहे. बनाची तेजीवरी पौळाची अमित्र करी नितोली जाती सोयरी अति दुरी अंतरले. मी तुझी आई आहे की रे, मी तुझी माता असताना तू बाणाच्या आणखी शयेवर झोपलेला आहे. आता मी काय करू रे. तुझ्या त्रय लंकाला लिथे केला होता रडी पावलाची घाता मंदोदरीला पुत्र शोक झाला, त्याच्या अवघाने मोठ्याने रडू लागलेले आहे. इंद्रजिता, तुझा मोठा आधार होता राजा रावणाला. ऐसे क्रंदोली भारी गडबडालोळी धरली वारी संभोकी सुलोचना नारी निर्विचारी अति गुह्य. याप्रमाणे मंदोदरी रडू लागली, गडबडा लोळत आहे. पण सुलोचनेने तिला उठवून बसवलं आणि तिचं शांतवन केलेलं आहे. तुम्ही करावे खेदासी अति सत्यत्वे सत्यत्वासी आज केले सासरे दिवशी रावणाचे प्राणांत. मला जे आहे आता सती जायचं आहे. सती इंद्रजिता बरोबर तुम्ही कशाला विनाकारण रडता. आजपासून 7व्या दिवसांनी हीच गती तुमच्याकडे येईल. मंदोदरी बोले आपण मदही आहे हे ज्ञान शिकविले नाही की रावणा पुढले दळणा याचे. मंदोदरी म्हणू लागली मला हे ज्ञान आहे सुनबाई, पण काय करू आता. वाटत एवढा प्रयत्न करून राजा रावणाला शिकवलं, सांगितलं, पण तो ऐकायलाच तयार नाही. आसवा सुनी मंदोदरी येता सुलोचना बाहेरी रावण ते कुणी संत करी दीर्घस्वरी आक्रंद. मोठ्याने रडत होती सुलोचना, तिचं शांतवन करते आणि मग बाहेर आलेली आहे सुलोचना. राजा रावण रडू लागलेला. ते लोका दुर्धर देखा ज्याचा प्रताप टका तुम्हारी राही काय का मनुष्य मत के लक्ष मने. एका चिंताने मनुष्याला मारावं. तसा एक लक्ष्मण म्हणजे साधा मानव, याने एवढ्या मोठ्या बलाढ्य वीराचा प्राण घेतलेला आहे. आठविता पुत्र दुःख नाही मुखे करी शंक दुःखी तळमळीत दशमुख अदुमुख मूर्तित. याप्रमाणे त्या इंद्रजिताबद्दल
शोध करत असताना 10 तोंडाने मोठ्याने आरडू लागलेला आहे. दुःखी मूर्ती दशानना तात्पुरी तुळोच्या मुख घरी देता प्राण प्रिय पावती कृत कल्याण पती पावला ब्रह्मपद पूर्ण के साए में दिल रमा भरा सो जाएगा. तुम चले जाओ नहीं तो कुछ ना कुछ हो जाएगा. ओ मूर्छेत दशानना थापतोली सुरोचरा करुण्या समाधाना तुझे ज्ञानानुवाद. सुलोचनेने राजा रावणाला उत्तम तऱ्हेचा सुविचार सांगितला. तुम्ही काही रडू नका, जरा थांबा. मुख गही देता प्राणाने पावते कृत कल्याण पती पावला ब्रह्मपद पूर्ण दुःखापन्न करावे. जो वीर आहे वीर, रणभूमीमध्ये छातीवर बाण सौंदर्य मरण पावला, त्याला मोक्ष मिळाला जातो. माझे पती तसे मेलेले आहेत, तुम्ही रडू नका. बाली श्रीराम शपथव्रती सौमित्राची निधाची जिताची परमगती दुःख तदर्शी न करावे. लक्ष्मणाने आपल्या बाणावर रामाची शपथ घातलेली आहे एक पत्नी म्हणून, आणि स्वतः ब्रह्मचारी 14 वर्ष निराहारी अशी शपथ घातल्यामुळे इंद्रजिताचा प्राण गेला. तुम्ही काही रडू नका. धैर्य धरून संपूर्ण साधा शोक दुःख दारुण माझे काही नसल्या पण सावधान अवधारा. जरा धीर धरा, शांत व्हा, आणि मी सांगते एवढं नम्रतेने ऐकून घ्या. अहो स्वामी लंकनाथा सुरानी माता पिता तुम्हीच माझी सर्वता ऐका वचन माझे. राजा रावणा, तुम्ही माझे सासरे तरी तुम्ही, आई बाप तरी तुम्ही, माझी एवढी विनंती तुम्ही ऐका. इंद्रजिताचे शिरकमळ घेऊन गेली गुळांगुळा यानुनी द्याल हे वेळ तरी मदत करा पावले. तुम्ही काही रावणा रडू नका. इंद्रजिताचं मुंडकं जे आहे ते वानराने रामचंद्राकडे नेलंय, ते तुम्ही जा तेवढं घेऊन या मला द्या. ऐसे बोलता सुलोचनाने चाळाचे रावणा सैन्य पालणारे पालना सगळं सेवा करावे. राजा रावणाला मोठा राग आलेला आहे, आणि सेवकाला सांगितलं आपलं सैन्य सगळं तयार करा, आणि बाण ग्रंथ वगैरे. मने सुलोचने माये स्वस्थ होणार आहे. इंद्रजिताचे फिरवला हे आताचे पाहे आणि तसा रामाकडे मागायला जातो का मी शिर? नाही नाही, सैन्य सगळे घेऊन आता रणभूमीत जातो, जोरात युद्ध करतो, राम लक्ष्मण मारतो. शिंकुळी सौमित्र रघुनाथ वधून यावं समस्त इंद्रजिताच्या शिरात वगैरे भेटी त्वरित झाला जातो रणभूमीमध्ये, रामाला मारतो, लक्ष्मणाला मारतो, हनुमंताला मारतो, नळी मारतो, आणि इंद्रजिताचं शिर घेऊन येतो. पर्यंत आपण स्वच्छ करून अंतःकरण येत्या सारी जाण सुद्धा कारण मी जातो. रावण सांगू लागला, सुलोचनाबाई थांब जरा, इथं शांत राहा, मी आता युद्धाला जाऊन शिर घेऊन येतो. ऐसा विभाग चालून बसो धरीने सुलोचने लागुणा एकांती नेऊन जाणं याच्या परी सांगितले. ते रावण रागाला युद्धाला जायच्या विचारात आहे, पण मंदोदरीने सुलोचनाच्या हाताला धरून बाजूला नेलं, विचार शिकवला. रावण बोल तुझ्या गोष्टीच्या अवघ्या मिथ्या सावती वासवे जाऊन उठा उठी श्रीराम भेटी सोय घ्यावी. सुलोचना, रावण बोलतो याच्याने काही होऊ शकणार नाही, तूच रामाकडे जा आणि शिर घेऊन ये. नमोदिया रामचरण दया जावोनिया चरण श्रीरानुनी सहित जाण आपणा आपण उधरी. सुलोचना, तूच रामचंद्राकडे जा, रामप्रभूला नमस्कार कर, विनंती कर, आणि शिर घेऊन ये इंद्रजिताचं. कार्य विनाशनागत कार्य नसादी त्वरित आपली आपण स्वहित करावी निश्चित साधनी.
सुलोचना, आपलं हित शेजाऱ्याला सांगितलं तर करू शकत नाही. आपलं हित आपणच केलं पाहिजे. तू स्वतः रामचंद्राकडे जा. ऐसी लावली साचारत्वे करवा विचार दृढ धोरण याने धार श्री रघुवीर श्री माये. सुलोचनाबाई, लवकरात लवकर जा. अंतःकरणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं नामचिंतन घ्या आणि तो राम प्राप्त करून घे. परस्वतीला जो होया त्याचे कार्य कधी न होया. सोय आपण पदी सोय सोयीत पाहे साधा दे. आपलं काम आपणच केलं पाहिजे तर ते चांगल्या पद्धतीने होतं. दुसऱ्यावर अवलंबून राहिलं तर होऊ शकत नाही लवकर. आई कोणी मंदोदरीची माता सुलोचना घाली प्रणिपात येऊन या नवीन अलंकारात आज्ञा त्वरित मागत. सुलोचनेने मंदोदरीला नमस्कार केलेला आहे आणि राजा रावणाच्या येऊन पाया पडू लागली. महागावया पतीच्या शिरा भेटून जाई श्री रामचंद्रा आज्ञा मद द्यावी दत्तचिरा तू सासुरा मद लावी. सासरे बाबा, तुम्ही मला परवानगी द्या. प्रभू रामचंद्राकडे जाऊन मी क्षीर मागून आणते. शोभी बोले दत्तचिर सीता ये तुला तुला दे पुण्याचे सुंदर रामचंद्र स्वडील. अंतःकरणामध्ये रावणाच्या सगळं कपड भरलेलं तो म्हणू लागला आहे पा. प्रभू रामचंद्र सीता विरह दुःखाने अत्यंत शोकाकुलित झाला. दगडाला झाडाला सीता सीता म्हणत होता. तू एवढी सुंदर स्त्री पाहिल्याबरोबर राम काही तुला इकडे येऊ देणार नाही. कोणी रावणाचे वचन सुलोचना हास्य बदल परम भ्रांत दशानंदिनी महिमान श्रीरामाचे. सुलोचना हसायला सुरुवात करते. रामचंद्राचं सामर्थ्य आणि महत्व काय आहे हे अजून काय आमच्या मामाजीला कळालंच नाही. श्रीराम परस्त्री सहोदरा त्याचे नाम परम पवित्र नामे पाव चराचर श्री रघुवीर परब्रह्म. चराचर जीवामध्ये पूर्ण आणखीन म्हणले आनंद देणारा हा परमात्मा रामचंद्र आहे. तो निष्प्रह आहे आणि तो कधीही स्त्रीलंपट नाही. विकल्पना देणारा